हे गाइज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। आज आहे विसर्जन। लवकर गेले ना दिवस, समजलंच नाही। म्हणजे आत्ता तर मी 4-5 दिवसाआधी आपल्या महालक्ष्मीचा ब्लॉग टाकलेला, 3 बघितले ना तुम्ही? नाही बघितले का? पहिले ते बघा आणि मग नंतर विसर्जनचा बघा आपल्या पप्पांचा। आणि गाइज मला ही एक पूजा इकडे ही केली आहे आपल्या गणपती बाप्पांची। येस, ती मी नाही घेऊ शकले कारण की मी लेट आलेले घरी। पण गाइज आतमध्ये जाऊया आणि बघूया ह्यांची तयारी कुठपर्यंत आलेली आणि नैवेद्यासाठी काय काय गोष्टी केल्या आहेत ह्यांनी, म्हणजे मम्मीने आणि यांनी। सो लेट्स गो। सो गाइज मी आता मध्येच व्हिडिओ थांबवला का, कारण की मला फोन आलेला माझ्या फ्रेंडचा, म्हणजे साक्षीचा। ती ग्रुप 2 CA साठी ती क्लिअर झाली आहे। सो कॉंग्रॅट्स टू हर स्पेशली। हो, गणपती बाप्पा पावलेत तिला ह्या वर्षी, कारण की मागच्या वर्षी ती थोडी डिप्रेस होते कारण की ती फेल झालेली, तिने बरेच अटेम्प्ट दिले त्यामुळे। सो या कॉंग्रॅट्स टू हर। सो आपण मी तुम्हाला दाखवत होते की मैत्रिणी आणि काकू चपात्या करते। अच्छा, पोळी असते। ओके, त्यांनी पुरणपोळी इकडे केलेली आहे। मैत्रिणींची तर माहितीच आहे तर तुम्हाला सगळ्यांना। काकू आता चपात्या करतायत त्या। इकडे मम्मी भाजी करतीये। जेव्हा गणपती विसर्जन असतं काही, सो तेव्हा नैवेद्य दाखवावे लागतात 14 भाज्यांचा। सो आपण आता मम्मीला विचारू कोणत्या 14 भाज्या ज्या असतात त्याचा आपण नैवेद्य दाखवतो। सो मम्मी कोणत्या 14 भाज्या आहेत त्याच्यामध्ये? सो आपल्याला काही मम्मी सांगतीये परत एकदा की कोणत्या 14 भाज्या आहेत। सो येस, सगळ्या शेंगा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, अजून पालक, मेथी, डांगर, कोबी, फ्लावर, वटाणा, बटाटा, टोमॅटो, आळूचे पानं, असे 14 किंवा 21 भाज्या त्याच्यामध्ये टाकतात सगळ्या प्रकारे। आणि काही मला अजून एक ही गोष्ट सांगायची आहे की जेव्हा गणपती बसतात तेव्हा 21 भाज्या असतात आणि जेव्हा आता विसर्जन आहे आज जसं, जेव्हा 14 भाज्या असतात। सो त्याचं रिझन आपल्याला मैत्रिणी सांगते की त्या अशा 14 भाज्याच का असतात आणि स्टार्टिंगला 21 भाज्या का असतात। गणपती बाप्पाला 21चं महत्व असताना आपण 21 दुर्वा वाहतो, 21 दुर्वा वाहतो, 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो। म्हणून त्या दिवशी एक भाज्या पण 21 प्रकारच्या मिक्स करून त्याचा नैवेद्य दाखवतात। हा, मग आज 14 भाज्या का असतात? आज चतुर्दशी असते ना, म्हणजे तिथीप्रमाणे 14वी तिथी असते। अच्छा, मग त्या दिवशी चतुर्दशीला 14 भाज्यांचा नैवेद्य असतो। ही गोष्ट मला माहित नव्हती, सो म्हणून एकदा विचारून घेतली। सो गाइस हे आता मी असं मध्येच का हसतीये त्याचं रिझन हे की असं मध्येच आमच्या घरी कोणी येतं, असं कुठूनही कोणी बोलतं, ते काही असं लिमिट नाही आहे त्याला। सो येस, टॉपिक हा होता जसं भाज्या आपण बघितल्या तसंच म्हणजे नैवेद्यासाठी भजे, पापड, कुरडया, नंतर अजून सारला बाकीकडे सारला पूर्णाची आमटी असं म्हणतात, बट आमच्याकडे सार असं म्हणतात त्याला। सो आता मम्मी इकडे तयार झालेलं आहे त्यांचं। इकडे वरण, भज्यांचं पीठ मळलेलं आहे आणि इकडे सार पण झालेला आहे त्यांचा रेडी, भाजी झाली आहे। आजच्या दिवशी म्हणजे आज जसं विसर्जन आहे गणपतीचं, सो आज आपण मोदक करत नाही, आम्ही पूर्णाचा नैवेद्य दाखवतो। अच्छा, आनंदाची पूजा असती म्हणून आम्ही पूर्णाचा नैवेद्य दाखवतो आणि मोदकाचा नैवेद्य दाखवत नाही। आणि त्याच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी प्रत्येकाकडे वेगवेगळा नैवेद्य असतो। आपल्याकडे अनंत चतुर्दशीला अनंताची पूजा करतात म्हणून आपल्याकडे पूर्वीपासून पुरणपोळीचा नैवेद्य असतो। कोणाकडे मोदक असतात, कोणाकडे लाडू,
बेसन लाडूवर बसवतात, कोणाचा घाऱ्या पुऱ्यांचा असतो, कोणाचा खिरीचा असतो, कोण धपाटे करतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रकार. अच्छा, नैवेद्य म्हणजे आजच्या दिवशी आपण करतच नाही का मोदक? आपण खिरापत वाटतो. मग विसर्जनाच्या वेळेस खिरापत वाटतो सर्वांना. आरती केली ना मग खिरापत वाटतो त्या दिवशी. खिरापतीचं पण महत्व असतं ना गणपतीत, मग आपण खिरापत वाटतो. पंचखाद्याचं मग आपण आता आज पंचखाद्याचं नैवेद्य दाखवतो. पंचखाद्य म्हणजे कोणते? खारी, खोबरं, परत अजून बदाम, काजू असे एक सगळे हे पंचखाद्याचं नैवेद्य दाखवतो. अच्छा, खचे पदार्थ म्हणजे पंचखाद्य. हे पंचखाद्याचं पण मला काही माहित नव्हतं, पण थँक्यू. खचे पंचखाद्य असतात ड्रायफ्रुट्स. सो गाईज मला अजून एक ही गोष्ट मेन्शन करायची होती. जसं माझ्या आजीबद्दल म्हणजे अक्काबद्दल मी एक माहिती सांगितलेली, तसंच माझ्या दादांना सुद्धा एक गोष्ट आवडायची. सो ती एक आज आम्हाला त्यांची आठवण आली आहे. सो ती कोणती गोष्ट आहे मम्मी ती सांगते? असा एकही दिवस जात नाही की दादांची आठवण येत नाही. इमोशनल. सो गाईज मम्मी थोडी इमोशनल झाली आत्ता. सो या, आणि दादा ज्यांना माझे आजोबा सो हे आहेत ते तिच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे आणि मेन्शन केला होता त्यांना. सो तरीसुद्धा एकदा ती आता थोडी इमोशनल झाली आहे मम्मी. ती सांगेल आपल्याला नक्कीच. सो नंतर सो काही जसं मी म्हटले होते की मम्मी थोडी इमोशनल झालेली. सो ती आता झाली आहे नॉर्मल आणि ती आपल्याला आता सांगते आहे की दादांना म्हणजे माझ्या आजोबांना नक्की काय आवडायचं आणि ते त्यांची आठवण म्हणून ती आपल्याला एक गोष्ट सांगते. दिवस नाही की दादांची आणि काकांची आठवण येत नाही, पण सणांच्या दिवशी तर आवर्जून आठवण ही येतेच. कारण की ते दोघं जण इतके खवय्ये होते खाण्याच्या बाबतीत. कोणतीही गोष्ट खाण्याची त्यांना इतकी मनापासून आवडायची आणि असं चव घेऊन खायचे. कशात काय कमी आहे काय नाही हे लगेच आवर्जून सांगायचं सुद्धा. तसंच दादांना खोबरं हे खिसून केलेलं त्याचं सारण आवडायचं. त्यांना खवळलेलं किंवा बारीक मिक्सरमध्ये केलेलं खोबऱ्याचं सारण आवडायचं नाही. ते म्हणायचे खोबऱ्याचं सारण हे खोबरं दिसलं पाहिजे म्हणून मग जाड जाड किसलेले ते खिसायला लावायचे. अशा खूप काही गोष्टी आहेत की त्यांच्या आठवणीत आहेत. पण मग त्या अशा जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा त्यांची आवर्जून आठवणी येतेच. जेव्हा मेन सण असतात तेव्हा खूप जास्त त्यांची आठवण येते. आणि तसंच माझे जे हे इकडे बाबा आहेत त्यांची सुद्धा आठवण येते आणि त्यांचं पण एक गोष्ट आता मम्मी. सो गाईज एक आणि आता महालक्ष्मींच्या वेळेस ननुबाबांची एक गोष्ट झालेली मम्मी सोबतच घडली. सो ती पण आपल्याला ती सांग. महालक्ष्मी गणपती म्हणजे आमचे काका आम्हाला ह्या सणांमध्ये तर खूप मदत करायचे. म्हणजे गणपती आणण्यापासून बुक करण्यापासून काकांची पहिली सुरुवात की गणपती बुक केला का, तुम्ही कधी आणणार आहे काय, म्हणजे त्यांचीच पहिली तयारी. लहान मुलांपेक्षा ते खूप उत्साही एकदम उत्साही मूर्ती होते. असंच गणपती आता महालक्ष्म्यांच्या वेळेस तोरणं लावणं, सगळे डेकोरेशनचं सामान काढून ठेवणं, सगळं सामान तेच बांधून ठेवून द्यायचे वरती. आणि आता यावेळेस तर इतकी आठवण आली म्हणजे तोरण सापडत नव्हते काही काही. महालक्ष्मींचा हार जो आम्ही घालतो फुलांचा तो सुद्धा त्यांना मला सापडत नव्हता. दोनदा वरती चढले खाली उतरले. पण मग नंतर मी म्हटलं नलू बाबा कुठे ठेवलाय हार, या लवकर सापडून द्या असं म्हटलं. कसं काय काय माहिती पण लगेच ती पिशवीच पुढे आली. म्हणजे त्यांना त्या दिवशी एकदम रडायला आलं त्यांची आठवणी. अशा काही गोष्टी आहेत काही ज्यांची आठवण अजून सुद्धा येते. मम्मी आता पण इमोशनल झाली आहे. गोष्ट ही एक मेन्शन करायची होती. मम्मी आपल्याला एक त्याचं आजचं महत्त्व ती आपल्याला सांगणार आहे. हे अनंताचं फूल आहे आणि त्याचं महत्त्व आजच्या दिवशी असतं. ते मम्मी सांग. महत्त्व आजच्या दिवशी असं नाही. हे गणपतीला जसं जास्वंदाचं फूल आवडतं तसं हे अनंताचं फूल आहे. हे देखील गणपतीला खूप आवडतं. आणि आज आपल्याकडे अनंताची पूजा करतो ना, ते आज अनंताला हे फूल वाहतात. असं आहे ना, मग अनंताची पूजा करतो आपण. अनंत म्हणजे अनंत म्हणजे काळा धागा असतो. तो काळा असतो, सोनेरी असतो, कोणी लाल रंगाचा असा तो अनंताचा धागा असतो. आणि त्याची पूजा ही काही जणांकडेच असते, सर्व जणांकडे अनंताची पूजा नसते. ठराविक घरीच तो अनंत सापडला. जसं महालक्ष्मीचे जे दोरे सापडतात तसं अनंताची पण पूजा आपण जुने अनंत आणि नवीन अनंत अशी दोन्ही मिळून पूजा करतो. तेव्हा जुने अनंत आपण विसर्जन करतो आपल्या
नदीमध्ये निर्माल्यात विसर्जन करतो तेव्हा काही काही जण ते अनंत सापडतात, म्हणजे तेव्हा सुद्धा ते अनंताची पूजा मग ती करावी लागते, असं अनंताचं महत्त्व. दागिने आहेत जे आपण आपल्या गणपती बाप्पांना घातले होते. सो आता ते काढून ठेवले सगळे टबमध्ये. आपल्या बाप्पाचं आपल्या विसर्जन आपण करणार आहोत. सो बघूया आता टाकली आहे. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. विसर्जन करून आलो आहोत. गणपती विसर्जन हा नदीवर करतात, नदीवर तलावावर असे करत असतात. पण आता सध्याच्या काळामध्ये आपण गणपती हा शाडू मातीचा बसवतो आणि मग तो शाडू मातीचा गणपती आपण हा घरीच विसर्जन करतो. मग घरी विसर्जन केल्यानंतर नदीतून येताना नदीमध्ये काय काय असतं तर वाळू असते, खडे असतात, दगड असतात. मग ती एक साक्ष म्हणून की गणपतीचं आपण विसर्जन केलं आणि मग ती एक आशीर्वाद म्हणून गणपतीचा घरी घेऊन येतो आणि आपण आपला जो पूजेचा गणपती असतो तो ठेवून त्याच्या खाली तो गणपती वरती स्थापन करतो. आजच्या दिवस आपण गणपतीला तिथेच ठेवतो, मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आपल्या देवारात गणपती घेऊन जातो. Till then, follow your dreams, be strong, don't smile.